जे कायदेशीर आहे ते कायदेशीर करा. मंत्री महोदयाचा रोल काय आला? उद्या तिथं मर्डर झाला त्या दलित कुटुंबाचा तर तुम्ही जबाबदार आहे का प्रशासन? उद्या मंत्री वाचवायला येणार नाही तुमच्या नोकऱ्या, लक्षात ठेवा. मी हे सगळं व्हायरल करतो, तुमची भूमिका 2-3 जणांची. कोण भरत गोगावले काय तो आमच्या समाजाचा हत्याकांड करतो काय तिथं? काय करतं कारवाईचं? नाही ते भरत गोगावले जर तिथं दलितांचा हत्याकांड झाल्यावर तुम्हाला वाचवायला येणार आहे का? तुमची कारवाई कायदेशीर होती. ती मंत्री महोदयाचा फोन आला म्हणून तुम्ही म्हणता आम्ही कारवाई थांबवली. अहो तो माणूस तिथं मर्डर करीन यांचा. ती बाई रोज मानसिक तणावात आहे. एक तर ती आत्महत्या करेल, नाही तर तो हत्या करेल. मग राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर भरत गोगावले येणार आहे का तू सोडवायला? तू कस काय फोन करतो तुम्हाला? तुम्ही त्याच्या अंडरमध्ये काम करताय का? ते बीडे मॅडमचं नाव काय व्हायरल करतो त्यांचं नाव. आमच्या समाजाचा हत्याकांड झाल्यावर भरत गोगावले येणार नाही वाचवायला. तो तिकडे बाहेर जायला कारवाई थांबवल. हे कसं काय चालणार? त्या कारवाईसाठी आम्ही आंदोलनं केलेत, मागण्या केल्यात. ऑल इंडिया पॅंथर सेना संघटना मोठी आहे. हे गोगावले बिगावले कोण नाही तर आमच्या पुढे लक्षात ठेवा. राज्यव्यापी मुद्दा तयार होईल तो. ती इमिडिएट कारवाई आताच्या आता झाली पाहिजे. नाही तर त्या मॅडमच्या निलंबनाची मागणी घेऊन मी स्वतः तिथं मोर्चा काढायला येईन. आणि भरत गोगावलेच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करून जर माझ्या दलित बांधवाच्या केसाला जरी धक्का लागला तर. हे कोणतं तुमचं कारण आहे? मंत्री महोदयाचा फोन होता. हे राजकीय दबावात काम करताय का तुम्ही प्रशासन? किती वेळात कारवाई करताय? कोणत्या मॅडम त्यांना बोला पटकन. सोशल मीडियावर राज्यव्यापी मुद्दा होईल. हो जिल्हा अध्यक्ष ती माझ्या संघटनेची. चिल्लर आहे का? कोकणच्या महिला अध्यक्ष तिथे येऊन बसल्यात. मी तुमच्या कार्यालयावर धडक देईन बरं का मॅडम, लक्षात ठेवा. तात्काळ त्याचा आढावा घेऊन हे करा.